आज आपण गव्हाच्या खस्ता ट्रँगल पुरी ही रेसिपी पाहणार आहे। त्यासाठी एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। आता 1 चमचा त्यामध्ये ओवा घेतला आहे, तो क्रश करून टाकायचा। 1 चमचा चाट मसाला, 1 चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता पीठ चांगलं तेलाला चोळून घ्यायचं। आता हे बघा, चांगला हाताला मूठ बसेपर्यंत असं घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा। तर त्यामध्ये काय करायचं, थोडं थोडं करून पाणी टाकायचं। तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा। आता तो चांगला सख्त डो तयार करायचा आणि 15 मिनटं झाकून ठेवायचा। 15 मिनटं झाले की बघा डो एकदम सॉफ्ट झालेला आहे। तर त्यातला एक गोळा उचलायचा आणि त्याची एक आपण आता पोळपाटावर त्याची लाटून घ्यायचा। अगदी चपातीसारखी मोठी अशी पातळशी चपाती कशी करतो आपण त्याप्रमाणे लाटून घ्यायचं। अगदी ट्रान्सफर असं पोळी लाटून घ्यायची आहे। आता हे बघा, आता हे पूर्ण पोळी लाटल्यानंतर एक फॉक घ्यायचा आणि त्यातून आपण होल पाडून घ्यायचे त्याचे। आता सर्व पोळीला आपण होल पाडून घेतलेले आहेत। आता एक झाकण घ्यायचं आपलं टोपण आणि त्याने आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्यायच्या त्याच्या। आता ह्या पोळीचे सर्व पुऱ्या आपण पहिल्यांदा काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्याचे काठ काढून घ्यायचे आहेत आणि पुऱ्या अशा सेपरेट काढून घ्यायच्या। आता सर्व आपण काठ काढल्यानंतर बघा, पुऱ्या सेपरेट झाल्यावर आता एक पुरी घ्यायची आणि त्याचे ट्रायंगल करायचं। अगदी इझी आहे हे बघा, अशाच पद्धतीने करून घ्यायचं आणि त्याला मध्ये असं प्रेस करायचं। अशा पद्धतीने आता आपण सर्वच पुऱ्या ट्रायंगल पुऱ्या तयार करणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता गॅसवर काय करायचं, कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। आता तेल तापलं मीडियम फ्लेमवर की त्यामध्ये आता जेवढ्या तेलामध्ये मावतील ना तेवढ्या आपण ट्रायंगल पुऱ्या अशा सोडून द्यायच्या। आता मस्त असं त्या फुलायला लागलेल्या आहेत। आता चांगल्या फुलल्या की मग त्याला उलटून घ्यायचं आहे। आलटून पालटून अशा छानपैकी खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या आहेत। आता याच पद्धतीने सर्व आपण पुऱ्या तयार करणार आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, चहाबरोबर तर इतक्या भारी लागतात किंवा अशाच मुलांच्या टिफिनमध्ये दिल्या तरी मुलं मस्तपैकी बाहेरचे कुरकुरे वगैरे खाण्यापेक्षा हे बरं। धन्यवाद।